काही पिकांचं किंवा फळांचं महत्त्व हे आर्थिकदृष्ट्या बरोबरच सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्याही मोलाचं असतं. यातीलच एक फळ म्हणजे नारळ. सिंचनाची आवश्यकता असलेल्या या नारळ पिकाला पुरेसं पाणी मिळावं लागतं. उष्ण आणि दमट कटिबंधीय भागांमध्ये या पिकाची वाढ चांगली होते. वातावरणातल्या बदलाचे परिणाम हे इतर पिकांप्रमाणेच नारळावर देखील होत असतात. त्यामुळे योग्य जातीची लागवड, खत आणि पाण्याचं व्यवस्थापन, काढणी, विपणन, योग्य मशागत यासारख्या गोष्टींची काळजी घेतली तर नारळाचं पीक हे फलदायी ठरतं. वातावरणातल्या बदलामुळे पिकाची उत्पादन क्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच शाश्वत उत्पादन आणि योग्य तो नफा मिळवायचा असेल तर शेती पद्धतीचा उपयोग करायला हवा. ही शेती पद्धती म्हणजे काय याविषयी डॉक्टर किरण मालशे यांनी विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर आंतरपिकं, मिश्र पिकं आणि पशुपालन किंवा मत्स्य व्यवसायासारखा एखादा जोड व्यवसाय नारळ शेतीबरोबर केला तर तो कसा फायद्याचा ठरतो हेही स्पष्ट केलं. डॉक्टर किरण मालशे हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटे, रत्नागिरी इथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार शेतकरी मित्रहो. नारळ आपण त्याला कल्पवृक्ष म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्वाचा घटक. धार्मिक, आर्थिक, औद्योगिक या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर नारळ आपण एक वेगळं पीक समजतो की त्याला आपण बागायती पीक असं म्हटलं जातं. आणि या नारळामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारे शेती पद्धत विकसित करू शकतो, त्याचं महत्त्व काय आणि ते करण्याची आज गरज काय याविषयी सविस्तर माहिती घेऊया. नारळ हा उष्ण आणि दमट वातावरणात येणारा बागायती पीक आहे. वर्षाचे 12 महिने याला सिंचनाची गरज असते. पावसाळी हंगामामध्ये पुरेसं पाणी हे नैसर्गिक पद्धतीने आपल्याला मिळत असतं. पण पाऊस गेल्यानंतर परत पाऊस पडेपर्यंत 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याला नियमित सिंचन देणं गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की नारळ हे असं पीक आहे, खूप संयमी पीक आहे. त्याचं व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे राहिलं, त्याच्यामध्ये मशागतीची पद्धती जर योग्य पद्धतीने किंवा योग्य तंत्राने जर आपण केल्या, तर निश्चितच आपण यशदायी नारळ उत्पादक ठरू शकतो. आता हे करत असतानासुद्धा आपल्याला ज्या महत्त्वाचे 4-5 गोष्टी आहेत, की त्याच्यामध्ये योग्य जातीची निवड, योग्य अंतरावरती निवड, त्याचं खत-पाणी व्यवस्थापन, त्याचं पीक संरक्षण, काढणी, त्याचं विपणन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपल्याला नारळ आधारित शेती पद्धती विकसित करणंसुद्धा आज गरजेचं झालं आहे. आपल्याला माहिती आहे अलीकडचा काळ हा बदलत्या वातावरणाचा आहे, की त्याच्यामध्ये सातत्याने वातावरणामध्ये बदल होतो. तापमान, पाऊस, आर्द्रता ह्याच्यामध्ये चढ-उतार राहतात आणि त्याचा परिणाम हा नारळ नव्हे तर इतर पिकांवरही उत्पादनावरती वाढीवरती होत असतो. त्यामुळे आपण कुठेतरी आपल्याला शाश्वत उत्पादन मिळालं पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, त्या बागेपासून आर्थिक नफा जास्त मिळवला पाहिजे, या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेती पद्धती हे एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध होतो. आता शेती पद्धती, त्याचं महत्त्व काय हेही समजून घेतलं पाहिजे. एखादं पीक आपण एकच पीक लावलं किंवा एक पीक पद्धत आपण त्याला म्हणतो, त्याचा अवलंब केला तर निव्वळ त्या पिकापासून आपल्याला उत्पादन मिळतं. समजा आपण नारळ लावला, आंबा लावला, काजू लावला तर त्याचं एकाच पिकाचं उत्पादन मिळतं आहे. पण त्याच्या जोडीला आपण इतर पिकं घेतली, इतर काही संसाधनाचा वापर केला, काय पशुपालन केलं, मत्स्यपालन केलं, अशा काही गोष्टी जर आपण त्याच्यामध्ये राबवल्या तर ती आपल्याला शेती पद्धत झाली. मग याच्यामध्ये आपण आंतरपिकाचा विचार करू शकतो, मिश्र पीक पद्धतीचा विचार करू शकतो.
शेती पद्धतीचा उपयोग करत असताना आपण बहुविध पद्धत नारळ बागेमध्ये विकसित करू शकतो. शेतकरी, बागायतदार यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपिकं किंवा मिश्र पिकं घेतली, तसंच आपल्याकडील उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला तर आर्थिकदृष्ट्या तर फायदा होतोच, पण त्याचबरोबर रोजगार निर्मिती देखील होते. कृषी पर्यटन हा यातीलच एक पुढचं पाऊल. आपण बहुविध पद्धती ही नारळ बागेमध्ये विकसित करू शकतो. अशा या शेती पद्धतीचा फायदा काय किंवा त्याचं महत्त्व काय हे समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय, कुठलाही शेतकरी, बागायतदार निव्वळ एका पिकावरती अवलंबून न राहता त्या पीक पद्धतीमुळे त्याचा आर्थिक, सामाजिक आणि सर्व क्षेत्रातून त्याचा फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये आंतरपीक किंवा मिश्र पिकाचा सहभाग केल्यामुळे काय होतं, की जे आंतरपीक, मिश्र पीक घेतोय त्याचंही आपल्याला उत्पादन मिळतं. उत्पादन वाढीला त्याचा फायदा होतो, आर्थिक फायदाही होतो. नारळाचंही उत्पादन त्या दृष्टीने वाढत जातं आणि ह्याच्याबरोबरच आपल्याला त्या बागेमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या पद्धतीने होते. आपल्या बागेमध्ये काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, जे सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश आहे, उपलब्ध जमीन आहे, उपलब्ध पाणी आहे. याचाही आपण परिपूर्ण पद्धतीने त्याचा वापर करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला बागेतून घेता येतो. पुढचं आणखी महत्त्वाचं गोष्ट काय, आपल्या नारळ बागेमध्ये काडी कचरा पडतो, इतर अवशेष पडतात. त्याचाही वापर आपण खत व्यवस्थापनामध्ये, की ज्याला आपण रिसायकलिंग म्हणतो, ते करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे असंख्य बहुआयामी फायदे ह्या शेती पद्धतीमध्ये आपल्याला घेता येतात. आणि एखादं चांगलं एक कल्चर डेव्हलप झालं, एखादी पद्धती विकसित केली, तर त्याच्यामध्ये कृषी पर्यटनासारखी सुद्धा आपल्याला मोठा वाव मिळतो, की त्याच्या माध्यमातून सगळे घटक आपल्या एका बागेमध्ये आपण दाखवू शकतो आणि ह्याचा एकंदर पर्यावरणपूरक फायदा घेतला, तर निश्चितच आपण शेती पद्धती ही विकसित करू शकतो. शेती पद्धतीचा वापर करत असताना आंतरपिकं, मिश्र पिकं आणि पूरक उद्योग यांचा फायदा कसा करून घेता येतो हे स्पष्ट करत असतानाच डॉक्टर मालशे यांनी आंतरपिकं घेत असताना त्याची निवड कशी करावी, कोणत्या परिस्थितीत त्यांची लागवड करावी, तसंच कोणती पिकं ही साधन संपत्तीचा विचार करून घ्यावीत, या सगळ्या गोष्टींविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं. आता ही शेती पद्धती विकसित करताना सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल किंवा त्या आधारित कुठलेतरी पूरक उद्योग असतील, ह्याचा फायदा कसा घेता येईल आपण थोडक्यात बघूया. आता आंतरपीक आपण म्हणतो. आंतरपीक घेताना सुद्धा कुठली पिकं घ्यावी, त्या पिकांची निवड कशी करावी, ती कुठल्या अवस्थेमध्ये घ्यावी, हे माहिती असणं गरजेचं आहे. आता निव्वळ नारळ बागेचा आपण जर विचार केला, तर वाढीप्रमाणे आपण त्या बागेचे 3 भाग करू शकतो. म्हणजे अगदी सुरुवातीला लागवड केल्यापासून वाढीच्या अवस्थेतील एक 6-7 वर्षापर्यंतचा भाग, की त्या लागवड केलेल्या माडांचा विस्तार हा मर्यादित असतो. पुरेसा सूर्यप्रकाश त्या भागाच्या जमिनीमध्ये पडत असतो. त्यामुळे आपण पुरेपूर जमीन ही वापरू शकतो. पुढचा टप्पा म्हणजे उत्पन्न देण्याचं वय, म्हणजे साधारणपणे पासून 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जो कालावधी असतो बागेचा, तो कालावधी, की त्याच्यामध्ये माडांची वाढ ही होत असते, उत्पादन सुरू झालं असतं आणि त्या जागेमध्ये आपण आंतरपीक किंवा मिश्र पीक घेऊ शकतो. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे पूर्ण वाढलेली 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाची बाग, की त्याच्यामध्ये स्थिर उत्पादन मिळत मिळत असतं आणि अशा बागेमध्ये सुद्धा आपण एक मिश्र पीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धती विकसित करू शकतो. आता हे करत असताना सुद्धा आपल्याला स्थानिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. म्हणजे काय, तर आपली जमीन कशी आहे, आपली भौगोलिक परिस्थिती काय आहे, आपलं वातावरण काय आहे, ते पीक नारळ पिकाशी कसं समांतर पद्धतीने वाढू शकतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अन्नद्रव्य असेल, सूर्यप्रकाश असेल किंवा इतर गोष्टीसाठी स्पर्धा होणार नाही आणि त्याचा पूरक फायदा हा नारळाच्या उत्पादनासाठी होईल, वाढीवरती चांगला फायदा होईल. या दृष्टिकोनातून आपण त्या पिकाची निवड केली पाहिजे. आता कुठली पिकं? सहज प्रश्न पडतो, की मी कुठलं पीक घेऊ? तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर संधी आहेत कुठल्या पिकाची निवड करायची. तसं आपल्याकडे साधनसंपत्ती विचार करून आपण त्या पिकाची निवड केली पाहिजे. तर आपण काय उदाहरण घ्यायचे झाले तर काही तृणधान्य पिकं आहेत. मग त्याच्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, भात असेल, ह्या पिकांचा सुद्धा आंतरपीक म्हणून आपण विचार करू शकतो. म्हणजे नारळाची लागवडीमध्ये हे पीक आपण जसं पारंपरिक पद्धतीने ह्या
कडधान्य आपल्या तृणधान्य पिकाची लागवड करतो त्याच पद्धतीने त्याची लागवड पिकामध्ये करता येते. थोडक्यात बांधावरती नारळ गृहीत धरून आपण त्याची लागवड करू शकतो. कडधान्य पिकं आहेत, त्याच्यामध्ये चवळी आहे, वाल आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, अशी काही कडधान्य पिकं आहेत. शेंगदाण्यासारखी तेलबियासारखी पिकं आहेत, त्यांचीही आपण आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. काही भाजीपाल्याची पिकं आहेत, मग त्याच्यामध्ये हंगामी भाजीपाला असेल किंवा इतर भाजीपाला असेल याचाही विचार करता येतो. म्हणजे तुमचं वेलवर्गीय भाजीपाल्यांमध्ये काकडी असेल, कारली असेल, पडवळ असेल, या भाजीपाला, वांगी, मिरची, टोमॅटोसारखी काही फळभाजी असेल, चवळी, घेवड्यासारखी काही शेंगवर्गीय भाजीपाला असेल, यांचाही आपण विचार करू शकतो. कंदवर्गीय पिकांमध्ये सुरण असेल, त्याच्यानंतर करांदा असेल, घोरकंद असेल, ही पिकं आपल्या नारळ बागेमध्ये मोकळ्या जागेत चांगल्या प्रकारे येतात. आता त्याच्यानंतर काही हंगामी फळपिकं आहेत. मग त्याच्यामध्ये अननस आला, पपई आलं, केळी आलं, ही पिकं आपण त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. आर्थिक स्थैर्य देणारं पीक म्हणजे मसाला पीक. काळी मिरी, दालचिनी अशी विविध प्रकारची मसाला पिकं आपण नारळ आधारित शेती पद्धतीमध्ये घेऊ शकतो. उपलब्ध जमीन, सूर्यप्रकाश, पाणी आणि काही मिश्रित पाला पाचोळा वगैरे गोष्टींचा विचार आणि वापर करून आपण आंतरपीक किंवा मिश्रपीक घेऊ शकतो. ही लागवड करत असताना मजला पद्धत अवलंबली तर नारळ पिकाचं नुकसान न होता इतर पिकंही घेता येतात आणि पर्यायाने त्याचा फायदा हा बागायतदाराला होतो. या पिकांची लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणती पिकं कुठे लावावीत या सगळ्यांविषयी डॉक्टर मालशे यांनी सविस्तर माहिती दिली. आता मिश्र पीक पद्धतीमध्ये विचार करताना जशी आपण खालच्या जमिनीचा विचार करतो, तसं वरच्या मिळणाऱ्या सूर्यप्रकाश किंवा जागेचा, की त्याला आपण व्हर्टिकल स्पेस असं म्हणतो, त्याचा आपण फायदा कसा घेता येईल याचाही थोडा विचार करूया. की त्याला आपण इंग्रजीमध्ये कोकोनट बेस मल्टी स्टोरेड क्रॉपिंग सिस्टम म्हणतो. मल्टी स्टोरेड म्हणजे काय? मजला पद्धतीने आपण त्याची पिकाची लागवड करणं. आता ह्याचा विचार केला तर सगळ्यात उंच झाड कुठलं, तर हे नारळाचं झाड सगळ्यात उंच आहे, की त्याची उंची खूप जास्त आहे. मग त्याच्यापेक्षा कमी उंचीची थोडेसे सावलीत येणारी पिकं आहेत, त्याचा आपण विचार करू शकतो. तर अगदी तळामध्ये कमी उंचीमध्ये वाढणारी अननसासारखी पिकं आहेत, की त्याची आपण ही लागवड ओळ पद्धतीने नारळ बागेमध्ये करू शकतो. त्याच्याबरोबर काही केळीची आहेत, ती लागवड आपण नारळाच्या बाजूला हे करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मसाला पिकांचं एक मिश्र पीक पद्धतीमध्ये वापर, त्याचा आपण की ज्याला आपण लाखी बाग संबोधतो, ती पिकं आपण कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे तेही समजलं पाहिजे. जायफळ हे सावलीमध्ये येणारं पीक आहे, त्यामुळे त्याला जास्त सावलीची गरज असते. त्यामुळे 4 नारळाच्या मध्ये आपण जायफळाची लागवड करतो. त्याच्यानंतर नारळाच्या प्रत्येक रांगेमध्ये 2 किंवा 1 या पद्धतीने आपण दालचिनीची लागवड करतो आणि प्रत्येक माडावरती 2 अशा काळी मिरीची आपण त्या ठिकाणी लागवड करतो, की जेणेकरून ह्या सिस्टमचा किंवा ह्या पीक पद्धतीचा आपल्याला 1 एकरमध्ये ₹1,00,000 निव्वळ नफा मिळवू शकतो, की त्याला आपण लाखी बाग ही संकल्पना म्हणतो. जेणेकरून काय होतं, की वरची जी जागा आहे किंवा व्हर्टिकल स्पेस आपण म्हणतो, ती उपयोगात आणली जाते. जमिनीतील खालची मोकळी जागा उपयोगात आणली जाते आणि प्रत्येक घटकाचं आपल्याला उत्पादन मिळतं. अगदी अननस, त्याच्यानंतर केळी, मसाला पिकं ह्या सगळ्यांचं उत्पादन वाढतं. त्याबरोबरच आपल्याला नारळावरती कुठल्याही प्रकारचा ह्या पद्धतीचा विपरीत परिणाम होत नाही. नारळाचं पीक घेत असताना आंतरपिकं किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर हा नारळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी निश्चितच फायद्याचा असतो. यासाठी आवळा, फणस, जाम, कोकम वगैरे सारख्या पारंपरिक फळांचा वापर करता येऊ शकतो. फणसासारखं जास्त उत्पादन देणारं पीक, त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेत मागणी असणारा आवळा, कोकम यासारखी फळपिकं यांचा वापर करून नारळाचं उत्पादन हे वाढवता येतं, याविषयी डॉक्टर मालशे म्हणाले. नारळामध्ये आंतरपीक म्हणून आपण पारंपरिक फळपिकांचाही विचार करू शकतो. आपली नारळाची बाग मोठी झाली, उत्पादन देत आहेत म्हणजे 35 एक वर्षाची झाली, तर त्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला नारळामध्ये आंतरपीक म्हणून ह्या फळपिकांचा विचार करता येऊ शकतो. ह्याची लागवड कशी करायची ती आपण माहिती घेऊ. नारळाची झाडंही पूर्ण वाढलेली आहेत.
मोजली मोकळी जागाही आपल्याला पुरेशी वापरता येणार आहे. त्या ठिकाणी 4 नारळाच्या मध्यभागी 1 म्हणजे आपण एकरी 70 नारळाची झाडं लावतो. 70 नारळाच्या बागेमध्ये 54 गॅपमध्ये म्हणजे मोकळ्या जागा राहतात. त्या 54 जागांमध्ये आपण ह्या फळपिकांची लागवड करू शकतो. मग ती फळपिकं कोणती? तर आपली जी पारंपरिक फणस आहे, आवळा आहे, सफेद जाम आहे, कोकम आहे, या पिकांचा विचार आपण आंतरपीक पद्धतीमध्ये करू शकतो, की आपल्याला ह्या फळपिकांपासून एक उत्पन्न मिळतंय. ही फणसाची झाडं आहेत, ती साधारणपणे आपल्याला 55-60 फळं प्रति झाड इतकं उत्पादन देणार आहेत. आवळा आहे, सफेद जाम आहे, कोकम आहे, ह्या फळपिकांना आपल्याला स्थानिक बाजारपेठेत मागणी आहे आणि याचा कुठलाही विपरीत परिणाम हा नारळ उत्पादनावरती होत नाही. किंबहुना 1-2% आपल्याला नारळाचं उत्पादनसुद्धा वाढलेलं मिळेल. अशी एक पद्धत पारंपरिक फळपिकांची आंतरपीक म्हणून लागवड किंवा मिश्र पीक पद्धतीने म्हणजे 2-3 फळपिकं आहेत ती आपण एकत्र करू शकतो. आवळा, कोकम, फणस हेही करू शकतो किंवा एकच पिकाची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. म्हणून आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धत म्हणून पारंपरिक फळपिकांचा नारळ बागेतही आपल्याला विचार करता येतोय. नारळ आधारित शेती पद्धतीमध्ये मसाल्याचा वापर हा मोलाचा ठरतो, कारण मसाला पीक हे नगदी पीक असून त्यापासून अधिक उत्पादन तर मिळतंच, परंतु त्याचबरोबर आर्थिक लाभही तितकाच जास्त प्रमाणात होतो. कोकणात उष्ण आणि दमट हवामानात वाढणारी ही मसाला पिकं नारळाबरोबरच लावली गेली किंवा त्यांची लागवड केली तर अगदी 50% सूर्यप्रकाश उपलब्ध असताना सुद्धा त्यांची योग्य ती वाढ होऊ शकते आणि पर्यायाने उत्पन्नातही वाढ होते. आपल्याला माहिती आहे मसाला पिकंही नगदी पिकं आहेत. म्हणजे त्यांना बाजारमूल्य हे अधिक आहे. काळी मिरी असेल, जायफळ, दालचिनी ही आपल्या कोकणामध्ये किंवा उष्ण आणि दमट वातावरणामध्ये येणारी महत्त्वाची मसाला पिकं आहेत. या मसाला पिकांनासुद्धा सूर्यप्रकाशाची तीव्रता ही जवळपास 50% लागते आणि ती गरज आपल्या नारळ बागेमध्ये भागू शकते. त्यामुळे आंतरपीक म्हणून या पिकांचाही आपल्याला नारळ बागेत विचार करता येतो. मग ही जायफळ आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, ह्याचाही वापर आपण आंतरपीक म्हणून नारळ बागेत करू शकतो. नारळाचं आपल्याला उत्पादन मिळणारच आहे, पण जायफळाचं झाड जर आपल्या 4 नारळाच्या मध्ये 1 असेल, तरीसुद्धा 500 ते 750 फळं इतकं ते उत्पादन देतं आणि आज बाजारभाव बघितला तर निश्चितच जायफळाचं मूल्य हे अधिक आहे. त्याच्याबरोबर जर आपण दालचिनीचा विचार केला, काळी मिरीचा विचार केला, तरीसुद्धा आपल्याला त्याची काढणी करणं, त्याची प्रक्रिया करणं, ते सुद्धा आपल्याला एक चांगलं अर्थार्जनाचं साधन आहे. रोजगाराच्या संधी त्याच्यातून निर्माण होतात. त्यामुळे जायफळ, काळी मिरी, दालचिनी या मसाला पिकांचा आंतरपीक म्हणून आपण त्याच्यामध्ये एखाद्या शेती पद्धतीमध्ये विचार करू शकतो. नारळ आधारित शेती पद्धतीमधला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गांडूळ खत निर्मिती. सेंद्रिय पद्धतीचा वापर म्हणून ही पद्धत राबवता येऊ शकते. बागेतील पालापाचोळा, केर कचरा वगैरे गोष्टींचा वापर करून खताची निर्मिती करता येते. असं म्हटलं जातं की नारळाची झाडं हे 50% अन्नाची निर्मिती स्वतःच करत असतं. त्यामुळे आवश्यकता असेल तेवढं खत देऊन अतिरिक्त खताची विक्रीही करता येऊ शकते. गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये अनेक गोष्टींचा फायदा होतो. स्वच्छता हा त्यामधला एक महत्त्वाचा भाग. या सगळ्या गोष्टी डॉक्टर मालशे यांनी सविस्तरपणे उलगडून दाखवल्या. नारळ आधारित शेती पद्धतीत अजून एक आपण उपक्रम म्हणून गांडूळ खत निर्मिती हा एक प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवू शकतो. असं म्हटलं जातं की नारळाचं झाड हे स्वतःचं अन्न 50% स्वतःच तयार करू शकतं. म्हणजे जेवढी खताची गरज आहे त्याच्यापैकी 50% आपल्याला नारळ बागेतून आपण मिळवू शकतो. त्याचा आपल्याला विचार केला तर गांडूळ खत हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे आपल्या नारळाच्या बागेमध्ये एका हेक्टरभर क्षेत्रातून आपण 5 ते 10 टन इतका काडी कचरा, झावळा ह्या गोळा करू शकतो आणि त्याचाच वापर जर आपण गांडूळ खताच्या निर्मितीसाठी केला, तर आपण साधारणपणे 3 ते 4 टनापर्यंत गांडूळ खताची निर्मिती आपल्या नारळ बागेतच करू शकतो. मधल्या मोकळ्या जागेमध्ये त्याचे गांडूळ खताचे आयसेनिया फेटिडा नावाच्या ज्या गांडूळ की जे गांडूळ खत तयार करतं, त्या गांडूळ प्रजातीची जी आपण तिथे पैदास वाढवली
आणि त्याच्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली, तर आपण 3 ते 4 महिन्यामध्ये एक बॅच त्या खताची बाहेर काढू शकतो. ते खत आपल्याला नारळ बागेमध्ये आपल्याला सेंद्रिय पद्धतीचा वापर म्हणून करता येऊ शकतो आणि त्याच्याबरोबर जे अतिरिक्त झालेलं खत आहे त्याची विक्री करू शकतो. बागेची साफसफाई त्याच्या माध्यमातून राहते. जो आपला काडी कचरा आहे, झावळा आहेत, त्याचा आपल्याला विल्हेवाट सहज लावणं शक्य आहे आणि त्याच्यातूनही आपल्याला ही खताची निर्मिती करता येणार आहे. असा एक शेती पद्धतीतला एक चांगला उपक्रम आपण नारळ बागेत घेऊ शकतो. हिरवगार शेत डोळ्यांना सुखावतं. फळांचे स्वाद रसनेला साथ घालतात, तर फुलांचा आकार आणि सुगंध हा मनात मोहवतो. फुलं वेगवेगळ्या प्रकारची असतात. लिली हे फूल वर्षभर फुलणारं. नारळाची शेती करत असताना फुलपीक घेणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि त्यामध्ये लिलीसारख्या फुलाची लागवड म्हणजे उत्पादनात ही वाढ आणि पर्यायाने आर्थिक लाभाचीही हमी. आपल्या नारळ बागेमध्ये उभे पट्टे असतात 7.5 बाय 7.5 मीटरचे. त्या पट्ट्यांमध्ये आपण 4-4 मीटर मधलं अंतर पकडलं आणि त्याच्यामध्ये 60 बाय 60 सेंटीमीटरवरती आपण जर लिलीच्या कंदाची लागवड केली, तर आपल्याला आंतरपीक म्हणून ते आता घेता येऊ शकतं. ह्या लिलीच्या कंदापासून आपल्याला दुसऱ्या वर्षापासून नियमित फुलं मिळतात आणि प्रति हेक्टरी साधारणपणे 14 लाखापेक्षा सुद्धा जास्त कळ्यांचं उत्पादन आंतरपीक म्हणून आपण ह्या नारळ बागेमध्ये घेऊ शकतो. हे बहुवार्षिक लिली पीक असल्यामुळे आपण 5, 6, 7 वर्ष निश्चित चांगल्या प्रकारे उत्पादन त्याचं घेऊ शकतो. आपल्याला रोजच्या रोज त्याची फुलं मिळणार आहेत, म्हणजे रोजच्या रोज आपलं ते चलन चालू राहणार आहे आणि त्याला जे पूरक सोयीसुविधा किंवा पाणी, सिंचन ह्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला नारळाबरोबर करता येणं शक्य असल्यामुळे आपल्याला त्याचा आंतरपीक म्हणून निश्चितच चांगला फायदा होतो आणि त्याचं नारळाच्या बरोबरीनंच आपल्याला उत्पादन घेता येऊ शकतं. किंबहुना नारळाच्या उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा वाढ होतो. म्हणजे एकंदर आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या दृष्टीने नारळ आणि लिली ही एक आंतरपीक पद्धती एक चांगली फायद्याची ठरू शकते. नारळ बागेतील आंतरपिकं, मिश्र पिकं किंवा बहुविध पद्धती याविषयी डॉक्टर मालशे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर पशुधनाचा वापर देखील आपण या शेती पद्धतीत कसा करू शकतो याचीही सविस्तर माहिती दिली. आपल्या नारळ बागेमध्ये ब आपण सिंचनाच्या सुविधा करतो. वर्षाचे 12 महिने पाणी उपलब्ध असतं. त्या बागेमध्ये आपण चारा पिकं म्हणजे मका असेल, चवळी, राईस बीन किंवा नेपियरसारखी गवत अ, आपल्याला जे वैरणीची पिकं आहेत ती आपण घेऊ शकतो आणि त्या वैरणीच्या पिकावरती अ, वाढण्यासाठी आपण जर पशुपालन केलं म्हणजे त्याच्यामध्ये गायी असतील, म्हशी असतील यांचं पालन केलं म्हणजे एखादं एकरभर क्षेत्रामध्ये 2 गायी, 2 म्हशी असं काही युनिट आपण त्या आपल्या बागेमध्ये सांभाळलं, तरीसुद्धा आपल्याला त्याचा पूरक फायदा होतो. त्या पशुधनापासून आपल्याला दूध मिळतं, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करता येते. आपल्याला सेंद्रिय किंवा बागेसाठी लागणारं शेणखत आहे, गोमूत्र आहे, याचाही आपल्याला तिथे निर्मिती करता येते. अशी पशुधन आधारित शेती पद्धतीसुद्धा आपल्याला नारळ बागेमध्ये निर्माण करता येऊ शकते. त्याच्याबरोबरच आपण नारळ बागेमध्ये कुक्कुटपालन हे चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ह्या तंत्रज्ञानाचा प्रसार आपण या संशोधन केंद्रावरून केला आहे. आता हे कसं केलं पाहिजे? तर आपल्याला ह्या पशुपालन जसं करतो तसंच कुक्कुटपालन करायचं आहे. ह्या कुक्कुटपालनामध्ये आपल्याला मोठी पोल्ट्री किंवा कुक्कुटपालन असं करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या 1 एकर नारळ बागेमध्ये सहज व्यवस्थापन करता येईल. म्हणजे दिवसाला साधारणपणे अर्धा तास आपण त्याच्यासाठी देऊ शकू. इथपर्यंतच आपण जर पक्षी किंवा कोंबडी पालन केलं, म्हणजे 50 कोंबड्यांची एक तुकडी आपण त्या आपल्या 1 एकर बागेमध्ये पाळली, तर एक साधारणपणे 12-13 आठवड्यामध्ये ते विक्रीला पक्षी तयार होतं आहे. मांसासाठी आपण त्याची विक्री करू शकतो. ह्या 12-13 आठवड्यामध्ये जर आपण विचार केला, त्यांचं खाद्य असेल किंवा इतर गोष्टीचा विचार केला, तर आपण एका पक्षामागे साधारणपणे 119 ते ₹120 निव्वळ नफा कमवू शकतो. नुसतं एकच पीक घेण्याऐवजी आंतरपीक किंवा मिश्र पीक घेणं, तसंच त्याला पशुधनाची जोड देणं या गोष्टींमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ तर होतोच, पण त्याचबरोबर रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. शेतीमध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान हाही एक महत्त्वाचा भाग असं सांगत डॉक्टर मालशे यांनी नारळाचं मूल्यवर्धन कसं करावं याचीही सविस्तर माहिती दिली. तर शेतकरी मित्र हो,
केवळ एका पिकावर अवलंबून न राहता त्या पिकावर आधारित जर आपण शेती पद्धती विकसित केली, मग आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, पशुधनाची जोड असेल, अशी एकंदरीत एकात्मिक शेती पद्धती विकसित केली, तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो. सामाजिक, आर्थिक फायदाही त्याच्यातून होतो. रोजगाराची निर्मिती होते. उत्पादनामध्ये वाढ होते. नारळाच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. त्यामुळे असे सगळे पूरक फायदे बघितले, तर त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे. आणि हे करत असताना त्याला जोड दिली, तर आपल्याला काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे नारळाचं असेल किंवा इतर गोष्टीचं आपण उत्पादन घेतो, त्याच्यावरती जर आपण मूल्यवर्धन केलं. आता नारळामध्ये असं करवंटीचं मूल्यवर्धन करता येतं, सोंडाचं मूल्यवर्धन करता येतं, खोबऱ्याचं मूल्यवर्धन करता येतं. असं घरगुती स्तरावरती जरी आपण त्याचं मूल्यवर्धन केलं, तरी आपल्याला अधिक नफा मिळवू शकतो. त्याचं आपण मूल्य वाढवून आपण त्याच्यापासून अधिक आर्थिक फायदा मिळवू शकतो. त्याच्याबरोबर जी असणाऱ्या तंत्रज्ञानाची जर जोड घेतली, त्याच्यासाठी काही प्रशिक्षण, मार्गदर्शन हवं असेल, तरी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी येथे जरी आपण संपर्क साधला, तर निश्चितच याबाबत आपल्याला मार्गदर्शन आणि माहिती दिली जाईल. धन्यवाद. डॉक्टर किरण मालशे यांनी विस्तृतपणे सांगितलेल्या माहितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ शेतकरी आणि बागायतदारांनी घेतला, तर नारळ आधारित शेती ही यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही.